नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नांदेड शहरातील गोदावरी नदीकाठी असलेल्या गोवर्धन घाट स्मशानभूमी हा अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे। आपण ही दृश्य तिकडचीच पाहतोय। स्मशानभूमीमध्ये पूर्णतः पाणी शिरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर जुन्या नांदेडमधील संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी बॅरिगेटिंग करून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येऊन पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे वाहतूक सेवा खोळंबली आहे। तर यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान याच पार्श्वभूमीवर या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगदमवार यांनी। पाहूया। नांदेड जिल्ह्यामध्ये गत 24 तासापासून सुरू असलेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे जे आहे विष्णुपुरी प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदी जी आहे ते दुथडी भरून वाहत आहे। मी आता गोवर्धन घाट येथील स्मशानभूमी जवळ आहे। तुम्ही पाहू शकता गोवर्धन घाट स्मशानभूमी पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। संपूर्ण स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पाणी आलेलं आहे। पूर्ण पुराचं पाणी जे आहे ते स्मशानभूमीपर्यंत पोहोचलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्णतः स्मशानभूमी जी आहे ते पाण्याखाली गेलेली आहे। गत 24 तासामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहे ते 21 घरांची पडझड झालेली आहे। तर 12 जनावरे दगावली आहेत। अजून सुद्धा संततधार पाऊस सुरूच आहे। अजून जर पाऊस मोठा सुरूच राहिला तर विष्णुपुरी जलाशयाचे आणखीन काही दरवाजे जे आहेत ते उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मात्र अनेक नदी नाल्यांना जे आहे ते पूर आल्यामुळे वाहतुकीचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे। अनेक ठिकाणची वाहतूक देखील खोळंबलेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये गत 24 तासामध्ये जे पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे जे आहे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। अनेकांच्या शेतामध्ये जे आहे पुराचे पाणी शिरलेले आहे। त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। अनेकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत। पाऊस थांबल्यानंतर तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांचे जे आहे ते पंचनामे करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगदमवार, देशोन्नती, नांदेड।